त्याला काही विषय मी बोलत तर जसे पिंपरी चिंचवडमध्ये होता बऱ्याचदा काय होतं ते अप अँड डाऊन त्याच्यामुळे असतं थोडंफार एखादा महिना असं जातो की डिटेक्शन नाही आणि एकदम असं वाटतं की खूप ट्रेन त्याची वाढलेले आहे. एखादा महिना असं जातो की फटाफट बाकी सगळे पेंडन्सी निघून जाते ट्रेन त्याची. तर गेल्या काही दिवसांमध्ये असाच प्रकार तो टेम्पो असा बिल्डअप होत गेला. ट्रेन टॅचिंग खूप झाला नाही पण वारंवार त्याने आठवड्याभरात एखादी लगोलग एक झाली की दुसरी अशा करत ट्रेन टॅचिंग आमच्या जवळजवळ 8 ते 9 तास जवळपास बिल्ड होत गेलं आणि डिटेक्शनचं कुठल्याही प्रकारचं काही आम्हाला सक्सेस मिळत नव्हतं. तर एक सांगलीची ट्रेन टॅचिंग होती त्याच्यामुळे युनिट 2ला आम्ही थोडंसं सांगितलं होतं की युनिट 1ला डिटेक्शनच्यासाठी मागे लागून जरा थोडंसं पळापळ करायला सांगितलं. एकच आहे ट्रेन टॅचिंगचं म्हणजे सीसीटीव्हीचं फुटेज. आता सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये हेल्मेट असं ते चेहरा दिसत नाही मात्र मुवमेंट दिसून येते. मग त्याच्यामध्ये फक्त फार ते पेन स्टेकिंग काम असल्यामुळे मुवमेंट बघायचं असेल कुठून कुठे गेला तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कॅमेरांचं हे करावं लागतं. तर त्या केसमध्ये करत असताना आमचे जवळजवळ मला फक्त 150-200 कॅमेरे 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजेस आणि सीसीटीव्ही कॅमेरा सापडलेले. चेक तर भरपूर केला असेल त्यातले बंद अर्धे वर्किंग नाही. प्रायव्हेटमधले त्याचं तेवढं रेझोल्युशन नसेल त्याचं फोकस तेवढा नसेल असं करत हळूहळू ते पुण्याच्या दिशेने जाताना दिसतं आणि शेवटी ते बाणेर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालं. बाणेर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर जवळजवळ युनिट 1ची टीम त्याचा चेहरा नव्हता परंतु त्याचा पेहराव नकब आणि गाडीची पद्धत चालवण्याची पद्धत याच्यावर त्यांनी झिरो दिलं होतं की आम्हाला असले त्याचं लोकेशन वगैरे काय आम्हाला कळत होतं. म्हणजे ओल्ड टाइम पोलिसिंग टाइम लागतो. 3 ते 4 दिवस बाहेरला 24/7 थांबत राहिले काही वेळाला तयार नाही. शेवटी असं लक्षात आलं की तिथे सुद्धा तो विशिष्ट ठिकाणी वेळी येतो आणि ट्रेन टॅचिंग करायचं काहीतरी त्याच्या डोक्यात दिसत आहे. त्यानुसार सकाळी 7-7:30च्या दरम्यान आमच्या लोकांनी पुन्हा त्याचा ट्रॅप लावला. याच्यामध्ये स्वप्नरंजन अतिशोक्ती काहीच नाही मी सांगतो त्याच्यामध्ये किंवा ते पत्रकारांना सांगण्यासाठीची भाषा पण आली होती. लिटरली असंच घडलं. ट्रॅप लावला. समोरून येताना टू व्हीलरवरती तिची टू व्हीलर त्याची लकब इतकी डोक्यात बसली होती. असं लक्षात आलं की समोरून माणूस होता तो तोच आहे. त्याला आता खाली उतरून आमच्या मोटरसायकलवरचे 2 जवान आहेत त्यांनी खाली उतरून त्याला पकडायचं हे शक्य नाही तर त्याला समोर येताना डायरेक्ट आता धक्का दिला आणि पडला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं विचारपूस वगैरे करण्यात आली. विचारपूस केल्यानंतर हा पट्टीचा ट्रेन सातारा असं निघाला दिसला. तो रडावर का नाही आला तर तो जेलमध्ये असल्यानंतर 24 तास बाहेर आला. इतर भरपूर कामं केलं त्यांनी. गाडा कुठे काही गाडीवरती जा कुठे किक वर्कर म्हणून काम कर. ते नाही चालल्यानंतर त्याला दरम्यानच्या काळामध्ये बेटिंगचा शोक लागला ऑनलाईन बेटिंगचा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लॉस झाला. मग त्याच्या लक्षात आलं की हे काय करतात शक्य नाही आपल्याला परत आयत्या ठिकाणी आयत्या पद्धतीनेच परत करावं लागेल. दरम्यानच्या काळात त्याच्या सगळ्यानुसार आहे क्राईम पेट्रोलचे 2-3 भाग बघितले तरी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बेमान होते टॅचिंग करता येतं आणि त्यानुसार त्याने मग तसा पेहराव केला हेल्मेट केला अशा पद्धतीची गाडी वापर केले आणि टॅचिंग त्याचे सक्सेसफुल झाले. आता त्या दिवशी जो आला तर ऍक्च्युअली टॅचिंग करण्यासाठी आला असतानाच त्याला पकडले. तुमच्या माहितीसाठी त्याचं लिटरली तिथल्या एका सीसीटीव्ही मध्ये ते कैद झालेलं आहे. आमचे लोक समोरून तो येतोय आणि इकडून त्याला ते धक्का मारतात आणि तो खाली पडतो. त्यानंतर त्याच्याकडच्या जवळजवळ 5 चेन टॅचिंग आमच्याकडे अटेंड झालेले आहेत. त्याच्यातली सांगलीची ज्याच्या मागे आम्ही होतो ती दापोली बेळगाव देवरोड आणि एक पुण्याची भारतीय विद्यापीठ. त्याच्यामध्ये साधारण 76 ग्रॅम सोनं ते सगळ्या चेन त्या रिकवर पण झालेले आहेत. त्याच्यात उर्वरित त्या शोध आहेत त्याच्यावरती जुने पुणे शहरातले आणि इंदोरीचे 2 असे 8 चेन टॅचिंगचे गुन्हे होते. हा म्हणजे प्रॉपर चेन टॅचरच होता. त्यांनी दुसरा मार्ग अवलंबायचा प्रयत्न केला परंतु तो न झाल्यामुळे पुन्हा आयत्याच ठिकाणी वळून तो पुन्हा चेन टॅचिंगकडे वळाला. आता पकडण्यापूर्वी तो 2 वर्ष झाला जवळजवळ चेन टॅचिंग करतो. आता इतर काही गुन्हे त्याच्याकडे आहेत का त्याच्यावरती आहेत त्याचा आम्ही तपास करतोय. सध्या तो आमच्या ताब्यात आहे. युनिट 1च्या अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी चांगली कामगिरी केली त्याबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि
चांगला प्रश्न दिलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत. आम्हाला याची सांगण्यासाठी आपण बोलून त्यामुळे काही प्रश्न असतील तुमचा. सर कुठल्या गुन्ह्यात यापूर्वी म्हणजे जेलमध्ये होता हा? याचे 8 गुन्हे आहेत. त्याच्यातले 3 सिंहगड पोलीस स्टेशन म्हणजे 24 माझा अंदाज आहे की ते सिंहगड पोलीस गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये होते. 40 तारखेची का चिठ्ठी? 16 पासून तो ऍक्टिव्ह होता. इंदोरीचे 2 आहेत 16चे. शिरवळ म्हणजे ग्रामीण 2 आणि मग सिंहगड पोलीस स्टेशन. सुटून आल्यानंतर काय काय काम केलं होतं यांनी म्हणजे? गिग वर्कर होता. गिग वर्कर म्हणजे? काय मला वाटतं चायनीची गाडी टाकली. त्यानंतर ओला उबरचा ड्रायव्हर होता. मग शेवटी बेटिंगचं खरं त्याला नाद लागला आणि कर्ज झालं. त्याच्यावर ते खरं चालू शकलं असतं तर नादात कर्ज झाल्यानंतर फेडायचं कसं त्याच्यात एकटा सिंगल सीसीटीव्ही मध्ये सिंगल होता. परवा पकडला तेव्हा पण सिंगल होता. आपल्याला लावता येईल का? लावलं तर पुढे करता येईल. पुढे लावतो आहे फक्त ठीक आहे. आणि बाकीचे जे त्याचं प्रॉपर त्याचा पाठलाग आणि त्याचं डिटेक्शन